दाजी मंडे नको कशा बरे असतात ना बरेच राहत. आता मी जातो कुडाळा जातो चैतो आणि मी आणि पारसो आमच्याबरोबर. तर सिंधुदुर्गाचो राजा त्याचं दर्शन करतो आणि फटाकडे पण घेऊचे कारण पारसचं गणपती जाता. आता 9ची एस टी जातो आम्ही. गेल्यावर काय तुमका दाखवतलेस कुठं. फायनली आम्ही अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो कुडाळ. म्हणजे होच असा कुडाळमधलो सिंधुदुर्ग राजा या नावान प्रसिद्ध असणारो आमचो बाप्पा म्हणजे सिंधुदुर्गाचो राजा. बाप्पाचे आपण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतले, प्रसाद घेतले आणि आम्ही गेलो बाजारात. पारशाचो आणि चैतूचो गणपती बसवत होतो त्यामुळे चैतन घेतले आणि फटाकडे. आता आम्ही करू चलो नाश्ता आणि आता जेवण वगैरे झालं, फटाकडे वगैरे घेतलो आम्ही. आता आम्ही चाललो नाश्ता आणि 11:15 एस टी वाजले 11. तर बघू आता 15 मिनिट काम काय तर करतलो आणि आम्ही जातलो एसटेक. लस्सी लिहिली असा हे बाबा म्हणजे आपला झालेला आता आम्ही चाललो एसटेक. आता बाकी एसटी गावली तर दुसऱ्या एसटी थांबायचं लागतं. तर मंडळी आमची लागलेली स्टँडात एस टी. मग आम्ही काय बघित राहतो तर गेलो, गर्दी होती पण तरी पण बसलो. मंडळी आमची एस टी गेली असा. तर मंडळी पारशाने आपल्या पैशातून आमका तिघांका घेतलेला आणि वडापाव होता. आम्ही ते पण घेतलो आणि खायत गेलो मंडळी घराकडे. आम्ही गेलो आता घराकडे. तर मंडळी ह्यो असा पारसतो गणपती सुंदर आणि देखणो. सगळे बसलेले जग हे बघा दोघं पारस आणि चैतू सगळे जग बसलेले. मी पण बसले त्यांच्याबरोबर जग आणि नंतर मग ह्यांका आम्ही वाढूक लागलो. आता आम्ही जातो मित्राकडे कारण मित्राचा गणपती आता आजच. आता वाजले 3 वाजले आणि आता पटकन जाऊन येतो. चैतू आणि विराज गेलो तर तिघे जातो. तर मंडळी आता आम्ही चाललो सगळे नदीर म्हणजे नदीर गणपती पोचवत होतो. आम्ही सगळे चाललो नदी. मग माझं लागलो पाय दुखाक. मग चैत्याक सांगले माका जरा उचलून घे. मग चैत्याने माका उचलून घेतले आणि नंतर मग हे बघा आम्ही गणपती काढले आणि मग व्हिडिओ मी पटापट केलं. तर हे बघा सगळे मस्त जमाले. तर ह्याच्यात आमच्या सूरज काकाचा गणपती होतो आणि सूरज काकाच्या खालीच्या घर त्यांचं पण गणपती होतं. हे बघा फटाकडे बघा कसे बारक्या पोरासारखे लावतात. तर मग सगळ्यांनी पूजा वगैरे काय तर केल्यानी आणि हे बघा आम्ही सगळेजण. तर मग नंतर मग गणपती विसर्जनाची वेळ येली. तो दुःखाचा क्षण ह्यो सगळ्यांसाठी येता. मग तो आमच्यावर पण जरासं येऊन गेलो कारण गणपती कोणचं पण असेल ते वाईट तर वाटतात. मग सावशीत मग उतरल्याने गणपती पाण्यात. तर मंडळी ह्यो असा आमच्या पारसचा गणपती. बघा पारसचा गणपती बाहेर काढलेला आणि ह्यो असा सऊ आणि आमचा बाबू दादा. तर हे बघा फटाकडे फेकून टाकतं. तर नंतर पारसच्या गणपतीची आरती वगैरे झाली. मग त्यांच्या गणपतीची विसर्जनाची वेळ येली आणि हो बघा आमचा चैतू पाठ घेऊन चाललो घराक. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.